Hello dear students, today we are going to discuss very important part from this chapter. हा जो क्वेश्चन आपण आज डिस्कस करणार आहोत, दोन प्रश्न बघणार आहोत आपण. त्याच्यामध्ये H2O मोलिक्युलची फॉर्मेशन आणि HCl मोलिक्युलची फॉर्मेशन कशी होते. तुम्हाला 5 मार्कांसाठी हा प्रश्न एक्झाममध्ये विचारला जातो. सो 5 मार्कांसाठी तुम्ही काय लिहिणार, कसं लिहिणार, व्यवस्थित समजून घ्या, व्यवस्थित सांगते ते ऐकून घ्या आणि त्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा डायग्रॅम काढण्याची आणि लिहिण्याची देखील. ह्यापैकी हे जे फॉर्मेशन्स आहेत ना वेगवेगळ्या मोलिक्युल्सचे, त्यापैकी कोणतं तरी एखादी फॉर्मेशन तुम्हाला एक्झाममध्ये 5 मार्क्ससाठी कंपल्सरी विचारली जाणार. मग त्यातली टेक्निक एकदा समजली की तुम्हाला मग कोणत्याही मोलिक्युलची फॉर्मेशन लिहायला अवघड जाणार नाही. सो बघूयात पहिल्यांदा H2O मोलिक्युलची फॉर्मेशन. आता बघा, पहिल्यांदा आपल्याला काय बघायचं आहे, कोणत्याही मोलिक्युलची फॉर्मेशन करण्यासाठी त्याच्यामध्ये कोणते ॲटम्स प्रेझेंट आहेत हे पहिल्यांदा आपल्याला बघितलं पाहिजे, राईट. H2O मध्ये एक हायड्रोजन आहे आणि हायड्रोजनचे 2 ॲटम्स आहेत आणि एक ऑक्सिजनचा ॲटम आहे. सो ह्या पद्धतीनं H2O मोलिक्युल फॉर्म होणार आहे. मग आता यांच्यामध्ये बॉन्डिंग दाखवताना सुरुवातीला आपण काय लिहूयात की देर आर हाऊ मेनी नंबर्स ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन हायड्रोजन, ऑक्सिजन, त्यांचं कॉन्फिगरेशन आणि मग ते डायग्रॅमॅटिकली पण रिप्रेझेंट करायचं आहे. मग तुमच्या उत्तराची सुरुवात करताना तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा काय सांगणार की देर आर हायड्रोजनमध्ये पहिल्यांदा बघूयात, पहिल्यांदा H2 हायड्रोजन. देर आर 2 ॲटम्स ऑफ हायड्रोजन इन वॉटर मोलिक्यूल. हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1, त्याचं कॉन्फिगरेशन, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन माहिती आहे ना तुम्हाला. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे काय, तर डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन्स, शेल वाईज इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युशन. K-L-M-N ह्या 4 शेल्स असतात. प्रत्येक शेलमध्ये त्याची इलेक्ट्रॉन होल्डिंग कपॅसिटी स्पेसिफिक असते. K शेलमध्ये मॅक्सिमम 2 इलेक्ट्रॉन्स, Lमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स, Mमध्ये 18 आणि Nमध्ये 32 इलेक्ट्रॉन्स मॅक्सिमम प्रेझेंट असतात. सो हे इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन त्याला आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणतो. मग आता बघा, ह्याच्याकडे इलेक्ट्रॉन्स किती प्रेझेंट आहेत, तर एकच इलेक्ट्रॉन आहे ना. सो त्याचं कॉन्फिगरेशन पण 1 होणार. त्याची व्हॅलन्सी, आता व्हॅलन्सी म्हणजे जेवढे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स तो डोनेट, ॲक्सेप्ट किंवा शेअर करतो त्या नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्सला व्हॅलन्सी असं म्हणतात. ही कन्सेप्ट खूप खूप महत्त्वाची आहे. 8, 9, 10, 11, 12 सगळीकडे तुम्हाला व्हॅलन्सीची कन्सेप्ट इथून पुढे येणार आहे. सो डोक्यात फिट ठेवा, जेवढे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स तो ॲटम स्टेबल होण्यासाठी डोनेट, ॲक्सेप्ट और शेअर करतो त्या नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्सना म्हणायचं व्हॅलन्सी. सो ह्याची व्हॅलन्सी 1 आहे हायड्रोजनची. म्हणजेच काय करणार आहे, तो एक इलेक्ट्रॉन जो त्याच्याकडे आहे तो ॲज अ डोनेट, म्हणजे इथं डोनेट करणार आहे आणि ह्या H2O मोलिक्युलच्या फॉर्मेशनमध्ये ऑक्सिजनसोबत तो हायड्रोजन ॲटम एक इलेक्ट्रॉन शेअर करणार आहे. हायड्रोजन काही कंपाऊंड्स फॉर्म होताना इलेक्ट्रॉन डोनेट करतो, काही कंपाऊंड्स फॉर्म होताना इलेक्ट्रॉन शेअर करतो. गॉट इट. मग आता तसंच ऑक्सिजनचं काय आहे, सेम अशीच इन्फॉर्मेशन ऑक्सिजनबद्दल सांगायची. 1 ॲटम आहे ऑक्सिजनचा, त्याचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 8 आहे. त्यानंतर त्याचं कॉन्फिगरेशन ह्या सेम आपण ठेवूयात, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 8 इलेक्ट्रॉन्स, त्यापैकी 2 इलेक्ट्रॉन्स फर्स्ट शेलमध्ये आणि 6 इलेक्ट्रॉन्स सेकंड शेलमध्ये. आता ह्याचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहेत 6. देर आर 6 इलेक्ट्रॉन्स इन द आउटर शेल. मग जेवढे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आउटर शेलमध्ये प्रेझेंट असतात त्यांना व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स म्हणतात. आणि व्हॅलन्सी किती आहे ह्याची ऑक्सिजनची, 2. म्हणजेच आता ह्या केसमध्ये तो 2 इलेक्ट्रॉन्स घेणार आहे किंवा शेअर करणार आहे. इलेक्ट्रॉन्स दिले किंवा घेतले किंवा शेअर कशासाठी केले जातात, तर आउटर शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आले की त्या पर्टिक्युलर ॲटमचं स्टेबल ऑक्टेट कंप्लीट होतं अँड इट बिकम्स स्टेबल. किंवा हायड्रोजन, त्यानंतर लिथियम ह्यासारखे जे ॲटम्स आहेत ते काय करतात, हेलियमसारखे. आता हायड्रोजनकडे एकच इलेक्ट्रॉन आहे ना, सो इट विल टेंड टू बिकम स्टेबल बाय हॅविंग 2 इलेक्ट्रॉन्स इन द आउटर शेल. हायड्रोजन त्यानंतर लिथियम ह्यांच्यासारखे ॲटम्स
दे ट्राय टू हॅव 2 इलेक्ट्रॉन्स इन देअर आउटर शेल आणि त्याला म्हणतात स्टेबल ड्युप्लेट स्टेट. 2 इलेक्ट्रॉन्स असणे त्याला म्हणायचं स्टेबल ड्युप्लेट स्टेट आणि 8 इलेक्ट्रॉन्स आउटर शेलमध्ये असणं त्याला म्हणायचं ऑक्टेट स्टेट. ड्युप्लेट आणि ऑक्टेट म्हणजे काय कळालं? सो इथे याच्यामध्ये हायड्रोजन स्टेबल ड्युप्लेट स्टेट कंप्लीट करायचा ट्राय करणार बाय शेअरिंग 1 इलेक्ट्रॉन आणि ऑक्सिजन विल ट्राय टू अटेन स्टेबल ऑक्टेट स्टेट बाय शेअरिंग ऑफ 2 इलेक्ट्रॉन्स. गॉट इट? इथंपर्यंत कळालं. आता ही बेसिक इन्फॉर्मेशन लिहून झाली. मग काय लिहायचं की हिअर हायड्रोजन, मी आत्ता जे बोलले ते तुम्ही वर्ड्समध्ये लिहाल की हिअर हायड्रोजन ॲटम विल टेंड टू अटेन स्टेबल ड्युप्लेट स्टेट बाय शेअरिंग ऑफ 1 इलेक्ट्रॉन आणि ऑक्सिजनच्या बाबतीत. आणि मग तेच डायग्रॅम काढून एक्सप्लेन करायचं. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनची डायग्रॅम आपल्याला काढायची आहे. मग कशी काढणार? तर पहिल्यांदा इथं आता कोण आहेत? हायड्रोजनचे 2 ॲटम्स काय करतात? एका ऑक्सिजनसोबत एक हायड्रोजन त्याचा 1 इलेक्ट्रॉन शेअर करतो आणि दुसरा हायड्रोजन त्या ऑक्सिजनसोबत दुसरा इलेक्ट्रॉन शेअर करतो. बघा कसं ते. आता त्यासाठी आपल्याला एक ऑक्सिजन दाखवावा लागणार. मी तुम्हाला डायग्रॅम माझी टेक्निक बघा. पहिल्यांदा हा सेंटर, त्याच्यामध्ये प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स असतात. ही आउटर शेल कशी काढली बघा. कुठंही गिरवागिरवी करायची नाही. एक हाफ सर्कल इकडून, एक दुसरं सर्कल इकडून, व्यवस्थित गोल दिसतोय की नाही. तुम्ही देखील एक्झाममध्ये असंच काढायचं. गिरवत काढलं. तुम्ही बऱ्याच जणांना अशी काढायची सवय असते. तर ते चांगलं दिसत नाही, वेळ लागतो आणि तुम्हाला मार्क्स पण त्याच्यामध्ये व्यवस्थित मिळणार नाहीत. सो मी पुन्हा एकदा दाखवते. बघा मी काय केलं. ही अर्ध सर्कल इथं आणि उरलेला हाफ सर्कल असं. ही दुसरी शेल झाली. आणि ऑक्सिजनमध्ये ऑक्सिजनचं कॉन्फिगरेशन किती आहे? 2-6. मग त्याच्या फर्स्ट शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स, सेकंड शेलमध्ये 6 इलेक्ट्रॉन्स आहेत, राईट. मग हे 6 इलेक्ट्रॉन्स आपण दाखवताना कसंही दाखवू शकतो. इलेक्ट्रॉन्स हे कंटिन्युअसली मूव्हिंग असतात, परंतु दिसायला आकृती छान दिसते आणि काउंट करायला आपल्याला सोपं जातं. म्हणून हे इलेक्ट्रॉन्स 2-2च्या जोडीमध्ये दाखवायचं. सो मी हे 2 आणि हे 2 4 झाले. आणि एक इलेक्ट्रॉन मी इथे दाखवते, दुसरा इलेक्ट्रॉन इथं का दाखवते? बिकॉज इथं आता आपल्याला हायड्रोजनचं शेअरिंग दाखवायचं आहे ना, म्हणून. हा एक ऑक्सिजनचा ॲटम झाला. आता हायड्रोजनचं कॉन्फिगरेशन 1 आहे, म्हणजे त्याच्याकडे एकच शेल आहे. ती मी आता काय करते, शेल आधी काढून घेते. ठीक आहे. हायड्रोजनचा ॲटम ऑक्सिजनपेक्षा छोटा आहे की नाही. सो मी थोडासा छोटा दाखवेन, कमी इलेक्ट्रॉन्स आहेत ना त्याच्याकडे. सो हा हायड्रोजनचा ॲटम आणि हा त्याच्याकडे असणारा 1 इलेक्ट्रॉन त्याच्या आउटर शेलमधला. सेम वे इथं काढायचं. ह्याशी फक्त एवढीच शेल ओव्हरलॅप झालेली दाखवायची बरं काय रे. टेक्निक बघून घ्या. तुम्ही काय करता काढताना, समजा तुम्ही ही शेल आणि हे असं दाखवलं तर ते रॉंग आहे. बिकॉज ओव्हरलॅपिंग हे फक्त आउटर शेलमधल्या इलेक्ट्रॉन्समध्येच दाखवायचं आहे. आणि मग हा त्या हायड्रोजनच्या आउटर शेलमधला 1 इलेक्ट्रॉन. सो हा एक हायड्रोजन ॲटम, हा दुसरा हायड्रोजन ॲटम. आता काय झालं, शेअरिंग होतं. मी जसं तुम्हाला ह्याच्या आधी पण सांगितलं आहे, शेअर करतात म्हणजे काय करतात, जसं की तुम्ही आणि तुमचा फ्रेंड हातात हात घालून चालला आहे. मग हातात हात धरून चालणं म्हणजे तो बॉन्ड तुमच्या दोघांच्या मध्ये झाला ना. तो ना तुमच्या एकाचा असेल किंवा तुमच्या फ्रेंडचा नसेल, तो तुमच्या दोघांचा मिळून बॉन्ड झाला की नाही. दोघांचे 2 हात मिळून एक बॉन्ड तयार झाला. मी इकडं धरलं, इकडून एक धरलं, दोघांचे 2 हात मिळून एक बॉन्ड जसा असतो तसा इथे दोघांचे 2 इलेक्ट्रॉन्स मिळून एक बॉन्ड. ह्याच्यामध्ये ह्या ऑक्सिजन ह्या हायड्रोजनसोबत एक करेल आणि इथे दुसऱ्या हायड्रोजनसोबत पण ह्याचा 1 इलेक्ट्रॉन, ह्याचा 1 इलेक्ट्रॉन, दोघांचे 2 इलेक्ट्रॉन्स मिळून एक बॉन्ड. असे इथे 2 बॉन्ड्स फॉर्म होतात. एक ऑक्सिजन ॲटम एका हायड्रोजनसोबत एक बॉन्ड, दुसऱ्या हायड्रोजनसोबत दुसरा बॉन्ड तयार करतो आणि ह्या पद्धतीनं H2O मोलिक्यूलची फॉर्मेशन होते. आलं लक्षात? मग हे दाखवताना तुम्ही डायरेक्टली असं दाखवणार का? तर नाही. सुरुवातीला मी काय केलं, मग ह्याच्यात तुम्ही सुरुवातीला नुसता ऑक्सिजन ॲटम एक दाखवा. ऑक्सिजनच्या 2 शेल्स, पहिली, ही दुसरी, हा ऑक्सिजन ॲटम आणि इथे लांब दाखवायचा एक हायड्रोजन ॲटम, दुसरा हायड्रोजन ॲटम इथे.
आणि मग त्यांच्यामध्ये ॲरो दाखवायचा. ॲक्च्युली ह्यात जागा नसल्यामुळे, नाहीतर तुम्ही व्यवस्थित कसं काढणार, आधी इथं हे दाखवाल, पुढे ॲरो करायचा आणि मग ही डायग्रॅम त्याच्यासमोर दाखवलं की मग तुमचा 5 मार्कांचा प्रश्न कंप्लीट झाला. सुरुवातीला ही सगळी माहिती सांगायची व्यवस्थित. आता हे मी इथं लिहिलं आहे तसं नाही लिहायचं, तुम्ही हे शब्द मी मेन वर्ड्स लिहिलेत, तुम्ही त्याचं सेंटेन्स बनवायचं. तुम्ही काय लिहिणार की जसं इथं लिहिलं आहे की नाही, देर आर 2 ॲटम्स ऑफ हायड्रोजन इन द मोलिक्यूल ऑफ वॉटर, atomic number of hydrogen is 1, its electronic configuration is 1, its valency is 1, it requires one more electron to complete its stable duplet state, and here one hydrogen atom shares one electron with oxygen atom. असंच इथे ऑक्सिजनच्या बाबतीत, ऑक्सिजन देर इज 1 ॲटम ऑफ ऑक्सिजन इन मोलिक्यूल ऑफ वॉटर, इट्स ॲटॉमिक नंबर इज 8. मग हे सगळे ह्याचे सेंटेन्सेस लिहिले. अँड 1 ऑक्सिजन ॲटम शेअर 1 इलेक्ट्रॉन विथ 1 hydrogen atom and other electron with another hydrogen atom, and thus both attain stability by having 8 electrons in outer shell of oxygen and 2 electrons in outer shell of hydrogen. झालं. आणि ही डायग्रॅम मग तुम्हाला आउट ऑफ मार्क्स ह्याच्यामध्ये मिळून जाणार. सोपं आहे की नाही? सो ही झाली वॉटर मोलिक्यूलची फॉर्मेशन. अशीच HCl ची फॉर्मेशन, दॅट इज हायड्रोक्लोरिक ॲसिड जे आहे की नाही आपलं, तर त्याची फॉर्मेशन कशी होते ते बघूयात. ह्याच्यामध्ये पण सुरुवात आपण ह्याच्यासारखीच करणार की पहिल्यांदा सांगणार तुम्ही देर इज 1 हायड्रोजन ॲटम, हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1 आहे, त्याचं कॉन्फिगरेशन 1 आहे, व्हॅलन्सी 1 आहे. हे सगळे सेंटेन्सेस झाले. मग तसंच क्लोरीनचं, देर इज 1 ॲटम ऑफ क्लोरीन इन द मोलिक्यूल ऑफ HCl, क्लोरीन इज हॅविंग ॲटॉमिक नंबर 17 आहे. क्लोरीनचा थोडा वेगळा आहे ते लिहिते. क्लोरीन इज हॅविंग ॲटॉमिक नंबर 17. सो त्याचं कॉन्फिगरेशन काय होईल, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 287. आणि त्याची व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स म्हणजे आउटर शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, 7 आहेत की नाही, तर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स 7, व्हॅलन्सी किती आहे 1. आता तो काय करणार, 8 इलेक्ट्रॉन्स हवे आहेत ना त्याला. सो 8 इलेक्ट्रॉन्स येण्यासाठी इट विल, इथं आता काही कंपाऊंड्स फॉर्म होताना तो ॲक्सेप्ट करतो, इथं तो शेअर करणार आहे. गॉट इट. बघा मी एक टेक्निक सांगते. आता तुम्हाला जेव्हा असं कन्फ्युजन होईल की किती इलेक्ट्रॉन कोण देणार किंवा घेणार, तर ज्यांच्या आउटर शेलमध्ये 1, 2 आणि 3 इलेक्ट्रॉन्स असतात ते इलेक्ट्रॉन डोनेट करतात. ज्यांच्या आउटर शेलमध्ये 1, 2, 3 इलेक्ट्रॉन्स असतात ते ॲटम्स इलेक्ट्रॉन डोनेट करतात. 4 इलेक्ट्रॉन्स असतील तर शेअर करतात. आणि आउटर शेलमध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन ज्याला आपण म्हणतो 5, 6, 7 इलेक्ट्रॉन्स असतील तर ते ॲटम्स इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतात. आणि जर 8 इलेक्ट्रॉन्स असतील तर काहीच करत नाहीत, बिकॉज ऑलरेडी 8 आहेत, सो तो स्टेबल आहे. ही टेक्निक लक्षात ठेवा. मी ह्याच्या आधीच्या पण काही व्हिडिओमध्ये हे सांगितलेलं होतं. मग ह्या पद्धतीनं आता ह्याच्या आउटर शेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन्स आहेत की नाही, मग आता इथं 5 आहेत जेव्हा, तर मग त्या केसमध्ये तो 3 इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करणार, म्हणजे ह्याची व्हॅलन्सी होईल 3. इथे 6 इलेक्ट्रॉन्स व्हॅलन्स आहेत, ह्याची व्हॅलन्सी होईल 2. 7 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असताना व्हॅलन्सी असते 1. म्हणजेच थोडक्यात 8 मायनस हा नंबर केल्यानंतर जे येतो ते त्याची व्हॅलन्सी होते ह्या केसमध्ये. इथं फक्त इथं तसं तो लॉ ॲप्लिकेबल नाही. इथे जेवढे नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत तेवढीच त्यांची व्हॅलन्सी आहे. इथं 1 इलेक्ट्रॉन्स आहेत ना व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, व्हॅलन्सी 1, ह्याची व्हॅलन्सी 2, ह्याची 3, ह्याची 4, ह्याची मात्र उलटी 3, 2, 1 आणि ह्याची 0. लक्षात आलं व्हॅलन्सी आणि व्हॅलन्स इलेक्ट्रॉन कसे ओळखायचे ते. आणि मग ह्याचे व्हॅलन्सी झाली, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन झाले. आता मग परत मगाशच्यासारखी डायग्रॅम, 1 हायड्रोजन 1 क्लोरीन. मग मगाशी जसं आपण हायड्रोजन काढला होता ना तसाच सेम काढायचा. इथे हे त्याचं सेंटर छोटंसं काढते आणि ही त्याची आउटर शेल, त्याच्यामध्ये 1 इलेक्ट्रॉन. क्लोरीनचं हे सेंटर, ही पहिली शेल, त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन्स, दुसरी शेल, त्याच्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन्स. असे भरीव दाखवायचे, छान दिसतं ना असं, तर म्हणून. आणि तिसरी शेल, त्याच्यामध्ये 7 इलेक्ट्रॉन्स आहेत क्लोरीनकडे. बघा किती गोल व्यवस्थित येतं. सो अशी प्रॅक्टिस ठेवायची बरं काय रे.
5 6 आणि 1 इलेक्ट्रॉन 7. आणि मग तर लिहायचं मग हायड्रोजन ॲटम, क्लोरीन ॲटम, ॲरो करायचा. आणि मग हे दोन्ही हा 1 इलेक्ट्रॉन आणि हा 1 इलेक्ट्रॉन शेअर केलेले दाखवायचे. मग कसे, पुन्हा एक हायड्रोजनचा ॲटम काढायचा, इथे क्लोरीनचा ॲटम दाखवायचा 1 2 आणि ही थर्ड शेल. आता थोडं माझं ओव्हरलॅप होत नाही आहे, तर मी काय करते, हा हायड्रोजन जरा जवळ काढते. मग ह्या दोघांच्यामध्ये ह्या शेल्समध्ये ओव्हरलॅप झालेलं दाखवायचं. इथं हा हायड्रोजन. मी फक्त आता इथं आउटर शेलमधलेच दाखवते हे इलेक्ट्रॉन, हे जे आपले शेअर होणार आहेत. बाकी सगळे तुम्ही नंतर काढा. आणि मग इथे HCl अशी फॉर्मेशन दाखवायची. आणि हे मगाशी जसं सांगितलं तसं वर्ड्समध्ये लिहायचं. आणि मग त्याच्या खाली ही डायग्रॅम काढून झाली की मग तुमचं 5 मार्कांचं उत्तर इथे कंप्लीट झालं. आलं लक्षात? सो कुठल्याही मोलेक्युलची फॉर्मेशन, शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन कसं दाखवायचं कळालं. मला व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ह्या चॅप्टरमधले एक्सरसाइजचे क्वेश्चन आन्सर डिस्कस करूया. ठीक आहे. टिल देन गुड बाय, थँक्यू अँड ऑल द बेस्ट.